नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 28 जून 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. जे लोक आतापर्यंत कुठल्या कामात व्यस्त होते, आज त्यांना आपल्यासाठी वेळ मिळू शकतो. परंतु घरात कुठले काम येण्याने तुम्ही परत व्यस्त होऊ शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत एक आरामदायी दिवस घालवाल. जीवनाचा आनंद आपल्या लोकांसोबत चालण्यातच आहे, ही गोष्ट आज तुम्ही स्पष्टतेने समजू शकता. तुमच्या चपळ कृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल. यश मिळवण्यासाठी वेळ काळ पाहून तुमच्या संकल्पनांमध्ये बदल करा. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन विस्तारेल, तुमचे क्षितिज व्यापक बनेल, तुमचे व्यक्तिमत्व वृद्धिंगत होईल आणि तुमचे मनही सुखावेल. आज तुम्हाला आपल्या भाऊ बहिणीच्या मदतीने धनलाभ होण्याची शक्यता आहे. मित्रमंडळी बरोबरील कार्यक्रम आनंददायी असतील. पण खर्च करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ नका, नाहीतर रिकाम्या खिशाने घरी परत जावे लागेल. प्रेम प्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही. उपाय: शिवलिंगावर पाणी चढवल्याने लव्ह लाईफ चांगली राहील. वृषभ राशी. दैनंदिन गरजा न भागविल्या गेल्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात काहीसा तणाव निर्माण होईल. तुमच्या दिवसाची सुरुवात उत्तम राहील आणि म्हणून आज पूर्ण दिवस तुम्हाला ऊर्जावान वाटेल. आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणे, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. जर तुम्ही विवाहित आहे आणि तुमची मुले आहेत, तर ते आज तुमच्याशी तक्रार करू शकतात, कारण तुम्ही त्यांना पर्याप्त वेळ देत नाही. उपाय: गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके, लिखाणाचे साहित्य, शैक्षणिक साहित्य याच्या मदतीने बुधच्या लाभकारी प्रभावात वृद्धी होईल, ज्यामुळे आपल्या प्रेमजीवनातील अडथळे दूर होतील. मिथुन राशी. आज तुमची व्यस्त दिनचर्या असूनही स्वतःसाठी वेळ काढण्यात समर्थ असाल आणि या वेळेत आपल्या कुटुंबातील व्यक्तीसोबत चर्चा आणि गप्पा करू शकाल. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी तुम्हाला जाणवेल की त्यात काहीही वावगे नाही. जर आज काही काम नसेल तर कुठल्या लायब्ररीत वेळ व्यतीत करणे एक चांगला विकल्प असू शकतो. स्वतःला क्रिएटिव्ह कामात गुंतवून घ्या. काहीही न करता बसून राहण्याची आपली सवय मानसिक शांततेला घातक ठरू शकते. तुमच्या हातातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ताऱ्यामुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाऊ नये त्यासाठी तुम्ही आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो आणि त्यामुळे तुमच्या हातातून काही मोठ्या चुका घडू शकतात, याची जाणीव ठेवा. उपाय: गरिबांमध्ये दुधाची पिशवी वाटा. याने तुम्हाला मानसिक संतुष्टी प्राप्त होईल. कर्क राशी. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत कुठला सिनेमा पाहू शकतात. जर तुमचा आवाज सुरेल आहे तर तुम्ही कुठले गाणे गाऊन आपल्या प्रेमीला आज खुश करू शकता. तुमच्या शारीरिक प्रकृती सुधारण्यासाठी समतोल आहार घ्या.
धन तुमच्यासाठी गरजेचे आहे, परंतु धनाला घेऊन इतके गंभीर होऊ नका की आपल्या नात्यालाच खराब कराल. नातेवाईक व्यवसायातील सहकाऱ्यांशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा, कारण ते तुमच्या गरजा, निकड यांचा विचार करणार नाहीत. या लोकांच्या भाऊगर्दीमध्ये तुम्ही नशीबवान आहात हे तुम्हाला कळून चुकेल. उपाय: घरामध्ये लाल रंगाचे पडदे यांचा उपयोग करा. सिंह राशी, स्वतःसाठी उत्तम वेळ काढणे तुमच्यासाठी चांगले राहील. तुम्हाला याची खूप गरज आहे. जर तुम्ही आपल्या मित्रांना यात सहभागी केले तर आनंद द्विगुणित होईल. यश हाताशी येण्याची शक्यता वाटताना आपली ताकद कमी होत जाण्याची भावना निर्माण होईल. तुमचा शेजारी आज तुमच्याकडून धन उधार मागण्यास येऊ शकतो. तुम्ही त्यांना धन देण्यापूर्वी त्याची विश्वसनीयता जाणून घ्या, अथवा धनहानी होऊ शकते. तुमच्यासारख्याच समान आवडीनिवडी असलेल्या व्यक्तीसोबत तुमची भेट घडेल. उपाय: आपल्या पायांच्या घोट्याला नेहमी काळा धागा दोन्ही पायांना बांधल्यास आरोग्य चांगले राहील. कन्या राशी, घरगुती पातळीवर काही अडचणी निर्माण होतील, पण आपल्या जोडीदारास छोट्या छोट्या गोष्टीवरून टोकणे टाळा. शुभ कार्याचे सोहळे घरीच करा. एखादा नातेवाईक, मित्र किंवा तुमचा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करतील. आज तुम्ही मुलांसोबत असा व्यवहार कराल ज्यामुळे तुमची मुले पूर्ण दिवस तुमच्याकडेच राहतील. तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. उपाय: आर्थिक स्थितीला चांगले बनवण्यासाठी सूर्य चालीसा आणि आरती वाचा. तुळ राशी, पुरातन वस्तू आणि दागदागिन्यामधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी देईल. कुटुंबियासमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लागू देऊ नका. पवित्र आणि खऱ्या प्रेमाचा अनुभव येईल. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. आज मुलांसोबत वेळ व्यतीत करून तुम्ही काही आरामदायी क्षण घालवू शकाल. ठराविक काळाने येणारा मानसिक, शारीरिक थकवा काही प्रश्न निर्माण करेल. तुमच्या शरीराची प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी संपूर्ण विश्रांतीची गरज आहे. उपाय: त्यामध्ये आपले प्रतिबिंब पाहिल्यानंतर आणि चांगले स्वास्थ्य बनवल्यानंतर सरसोच्या तेलाला दान करा. वृश्चिक राशी, भूतकाळातील आनंदी क्षणामध्ये तुम्ही गुंतून जाल. प्रवास, करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजच्या दिवसाचा विषय आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत अधिक काळ घालवाल. कुणाला न सांगता आज कुणी घरात लहान मोठ्या पार्टीचे आयोजन ठेवू शकता. सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. जर तुम्ही विद्यार्थी आहे आणि परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा आहे तर घरातील आर्थिक स्थिती तुमच्या डोक्यावर भार असेल.
तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक प्रभावित होतील. उपाय: मजबूत आर्थिक स्थितीसाठी जेवणाआधी आपले पाय धुवा आणि जर शक्य नसेल तर खाताना चप्पल काढून ठेवा. धनुराशी: आजच्या दिवशी महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता हे व्यक्त करा. कुठून तरी उधार परत मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या काही आर्थिक समस्या दूर होतील. आयुष्याला गृहीत धरू नका. जीवनात योग्य काळजी घेणे हे एक व्रत आहे हे लक्षात असू द्या. आर्थिक स्वरूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल. ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधानता बाळगा. उपाय: एका पांढऱ्या कपड्यात पांढरे तीळ गुंडाळून घ्या आणि उत्तम स्वास्थ्यासाठी एका बंडलला नेहमी आपल्यासोबत ठेवा. मकर राशी: प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठ भेट होईल. आज तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या सुखद आठवणी विसरून जाल आणि वर्तमान काळ साजरा कराल. वेळ फुकट आहे, परंतु खूप महत्त्वाचाही आहे. म्हणून आपल्या अपूर्ण कार्याला पूर्ण करून तुमचे येणारे दिवस निश्चित होऊ शकतात. सकारात्मकपणे विचार करण्याची सवय लावा, अन्यथा भीतीच्या, काळजीच्या भयंकर अशा राक्षसाशी सुरू असणाऱ्या आपल्या लढ्यामध्ये आपण त्या दुष्ट प्रवृत्तीचे निष्क्रिय आणि निर्दयी बळी होऊ शकता. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतात. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा. उपाय: आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी वाहत्या नदीमध्ये एक दोषपूर्ण नाणे फेका. कुंभ राशी: घरातील लहान सदस्यासोबत आज तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकता. आज तुमचा मित्र तुमचे खूप कौतुक करू शकतो. खूपच चिंता केल्याने तुमची मानसिक शांतता भंग पावेल, कारण चिंता केल्यामुळे प्रकृती बिघडते. आज शेजारी तुमच्याकडून धन उधार मागण्यास येऊ शकतो. तुम्ही त्यांना धन देण्यापूर्वी त्याची विश्वसनीयता जाणून घ्या, अथवा धनहानी होऊ शकते. मदतीची गरज असलेल्या मित्रांना भेटा. उपाय: देवावर विश्वास ठेवा आणि मनोवैज्ञानिक हिंसापासून स्वतःला रोखून ठेवा. यामुळे आरोग्य चांगले टिकवून ठेवण्यास मदत होईल. मीन राशी: कुणाला न सांगता आज तुम्ही एकटा वेळ घालवण्यासाठी बाहेर जाऊ शकता. परंतु तुम्ही एकटे असाल पण शांत नाही. तुमच्या मनात आजसाठी नवीन चिंता असेल. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल. आपल्या आनंदाला व्यक्त करा. यामुळे तुमच्याने जोडलेल्या लोकांनाही आनंद होतो. काही टाळता न येण्याजोग्या घटना घडल्यामुळे तुम्ही अस्वस्थ राहाल. परंतु तुम्ही भांबावून न जाता आणि त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळाल. जे लोक आपल्या पैशाला विनाकारण खर्च करत होते, त्यांनी आपल्यावर काबू ठेवला पाहिजे आणि धनाची बचत केली पाहिजे. उपाय: दूध आणि दही खाल्ल्याने आरोग्य चांगले राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.